Welcome students to our channel Priyanka Ma'am Physics. Today we are studying the point moment of inertia. Friends, in our previous lecture we are studying the vertical circular motion. Today we are studying the next point, moment of inertia. Moment of inertia, it can be denoted as a sign I. Now we are studying the difference between the linear motion and the rotational motion. Now in linear motion, one object is moving from point A to point B. Now at that time the particle covers a distance, it can be denoted as a S. असं समजा की एक पार्टिकल आहे तो ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत गेला, तर त्यांना कवर केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण कशाने डिनोट करतोय? एसने डिनोट करतोय. त्याच्याऐवजी समजा पार्टिकल रोटेशनल मोशनमध्ये जर असेल, बट सपोज द पार्टिकल इज मूव्हिंग फ्रॉम or a performing from a purely rotational motion. At that time particle at point A and moving to point B. Okay, particles covers a angular displacement, it can be denoted as a theta. In linear motion it can be denoted as a S, and a rotational motion it can be denoted as a theta. Suppose particle moving from linear motion in at point A to B, their velocity it can be denoted as a V. In rotational motion, their angular velocity it can be denoted as a omega. Now particle is moving from A to B, at that time their acceleration it can be denoted as a but rotational motion it can be denoted as a alpha. Now particle moving from A to B, at that time acting on a force, this force it can be denoted as a F, but rotational motion it can be denoted as a torque F, or applying a torque at that time particle performing in a purely rotational motion. Particle in linear motion, that time their mass it can be denoted as a m, and particle in rotational motion their mass it can be denoted as a I. In linear motion mass is denoted as a m and it is called a mass, but in rotational motion it can be denoted as I, and this I is called as a moment of inertia. पार्टिकल ज्यावेळी लिनियर मोशन कंप्लीट करतो त्या लिनियर मोशनमध्ये पार्टिकल ए पासून बी पर्यंत काय होतं, पार्टिकल ए पासून बी पर्यंत काय होतो, मूव्ह होतो. त्यावेळी त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती लिनियर व्हेलॉसिटी कशाने डिनोट केली जाते? व्ही ने डिनोट केली जाते. आणि पार्टिकल ज्यावेळी रोटेशनल मोशनमध्ये असतो त्यावेळी ए पासून तो बी पर्यंत जातो, त्यावेळी त्यानं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं आहे त्यावेळीची त्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ती कशाने दाखवली जाते? ओमेगाने दाखवली जाते. लिनियर मोशनमध्ये पार्टिकल ज्यावेळी ए पासून बी पर्यंत जातो त्यावेळी त्यानं कवर केलेलं जे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे ते यसनं दाखवलं जातं, आणि रोटेशनल मोशनमध्ये पार्टिकल ए पासून बी पर्यंत जातो त्यावेळी त्यानं कवर केलेलं जे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ते थीटानं दाखवतात. पार्टिकल ए पासून बी पर्यंत लिनियर मोशनमध्ये जात असताना त्याचं जे ॲक्सिलरेशन आहे ते एनं डिनोट केलं जातं, तर रोटेशनल मोशनमध्ये पार्टिकल ए पासून बी पर्यंत जात असताना त्याचं अँग्युलर ॲक्सिलरेशन अल्फानं डिनोट केलं जातं. त्याच्या विरुद्ध लिनियर मोशनमध्ये काय होतं की पार्टिकलला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी तुम्ही जो फोर्स ॲक्ट करता तो फोर्स एफने डिनोट केला जातो, तर रोटेशनल मोशनमध्ये पार्टिकलला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याच्यावरती टॉर्क ॲक्ट करावा लागतो, आणि तो टॉर्क आपण टीनं काय करतो? डिनोट करतो. पार्टिकल लिनियर मोशनमध्ये ए पासून बी पर्यंत गेला त्यावेळी त्याचं जे मास आहे ते आपण एमनं डिनोट करतो, तर रोटेशनल मोशनमध्ये ते कशानं डिनोट केलं जातं? आयनं, आणि ह्या आयलाच मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हटलं जातं. Okay, next, what is mean by the moment of inertia? Moment of inertia it can be denoted as a I. It is defined as product of mass of a body and square of perpendicular distance between axis to the particle. It is called a moment of inertia. Moment of inertia म्हणजे काय? तर दोन संख्यांचा गुणाकार आहे. कोणत्या दोन संख्या? मास आणि अंतर. आता अंतर असताना त्या अंतराचा वर्ग आहे हे विसरून चालणार नाही. तर कोणामधलं अंतर? तर पार्टिकल आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन यांच्यामधल्या अंतराचा वर्ग आहे. चला तर मग समजून घेऊया की व्हॉट इज मीन बाय द मोमेंट ऑफ इनर्शिया. समजा आपल्याकडे एक बॉडी आहे, ती लॅमिनर बॉडी आहे, ठीक आहे. रिजिड बॉडीला स्वतःचा शेप अँड साईज असत नाही, हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे, ठीक आहे. मग अशी एक लॅमिनर बॉडी किंवा एखादी रिजिड बॉडी असं कन्सिडर केलं तर चालेल. तिच्या सेंटरमधून एक ॲक्सिस ऑफ रोटेशन काय होतोय? 5 होतोय, ठीक आहे. त्या पॉईंटला आपण थोड्या वेळासाठी ओ नाव देऊया. ह्या होल बॉडीमध्ये लॉट ऑफ पार्टिकल्स काय आहेत? प्रेझेंट आहेत. त्यातला मी कुठला तरी एक पॉईंट घेतला आहे आणि त्या पॉईंटचं मास इट कॅन बी डिनोटेड ॲज अ स्मॉल एम.
ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्या पार्टिकलचं जे अंतर आहे इट कॅन बी डिनोटेड ॲज अ आर. ओके. आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन या डायरेक्शनला काय होतो आहे, मूव्ह होतो आहे. तर आपला मोमेंट ऑफ इनर्शिया काय सांगतो आहे की हे जे पार्टिकल आहे याचं मास गुणिले हे जे पार्टिकल आहे त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून असलेल्या अंतराचा वर्ग, यांना काय म्हणायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया असं म्हणायचं. नेक्स्ट पॉइंट इज द एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. एक्सप्रेशन फॉर द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. नाव रोटेशनल kinetic energy of a body. Now in this body, suppose we are giving in a one rigid body. This is a one rigid body. A lot of particles are present in this body. One axis of rotation passing through this point, and this point it can be denoted as a O. असं कन्सिडर करा. मुळात आपण काढणार काय आहोत किंवा आपल्याला फाइंड आउट काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. बॉडी काय करते, रोटेशन मोशन कंप्लीट करत असताना तिची टोटल कायनेटिक एनर्जी काय करायची, फाइंड आउट करायची आहे. असं कन्सिडर करा की आपल्याकडे एक रिजिड बॉडी आहे. अ लॉट ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन धिस बॉडी. त्या बॉडीमध्ये बरेच पार्टिकल्स काय आहेत, प्रेझेंट आहेत. पण आपण काय करणार आहोत, त्यातले ठराविक पॉईंट्स घेणार आहोत. समजा आपण पहिला पार्टिकल घेतला, त्याचं मास काय डिनोट केलं, m1 डिनोट केलं. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून पार्टिकलचं जे अंतर आहे इट कॅन बी डिनोटेड ॲज अ r1. त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे इट कॅन बी डिनोटेड ॲज अ v1. तसाच आपला जो दुसरा पार्टिकल आहे तो दुसरा पार्टिकल या ठिकाणी प्रेझेंट आहे असं कन्सिडर करा. त्याचं जे मास आहे इट कॅन बी डिनोटेड ॲज अ m2 आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं जे अंतर आहे इट कॅन बी डिनोटेड ॲज अ r2. त्या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी आपण कशाने दाखवतोय, v2 दाखवतोय. आणि तिसरा जो लास्ट पार्टिकल आहे, असे बरेच घेतोय आपण, पण त्यातला आपण समजण्यासाठी एक nth नंबरचा पार्टिकल घेऊया. तो या ठिकाणी त्याचं मास mn कन्सिडर करतोय आणि ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्याचं जे अंतर आहे ते अंतर आपण कशाने डिनोट करणार आहोत, rn. त्याची लिनियर व्हेलॉसिटी इट कॅन बी डिनोटेड ॲज अ vn. आपला जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो या डायरेक्शनमध्ये काय होतोय, मूव्ह होतोय आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इट कॅन बी डिनोटेड ॲज अ r0. त्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे it can be denoted as a omega. Particles are present in this body. First particle, their mass is denoted as a m1, comma second particle mass it can be denoted as a m2, dot 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 lot of particles present, and last particle mass it can be denoted as a mn. First particle, their distance between particle to the axis of rotation it can be denoted as a r1. Second particle, the distance between the second particle to the axis of rotation it can be denoted as a r2, and last particle, the distance between the last particle to the axis of rotation it can be denoted as a rn. First particle, their linear velocity it can be denoted as a v1. Second particle, their linear velocity it can be denoted as a v2, and last particle, their linear velocity it can be denoted as a vn. Particle performs a purely rotational motion, so their angular velocity it can be denoted as a omega, and the axis passing through a at point O, their moment of inertia it can be denoted as a I0 or IO. Okay, now these are these notations of this diagram. We know that the relation between linear velocity and angular velocity is v is equal to r omega. Now we have to calculate the linear kinetic energy of a first particle. This is the basic formula for the kinetic energy is half mv square. So for the first particle it can be denoted as m1 and v1. So first particle, their linear velocity v1 is equal to r1 omega. Okay, but is in square, so this value put in this equation in square form. So this equation is again written as half m1 r1 square omega square. This is the linear kinetic energy of a first particle. Now for a second particle it can be denoted as a e1. Second particle it can be denoted as e2. So this equation is half m2 r2 square omega square, dot 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 last particle,
their kinetic energy En is equal to half mn Rn square omega square. Have to find the total kinetic energy of a body. Total kinetic energy of a body. Sum of these kinetic energies of all particles. So the equation is total kinetic energy E is equal to first energy E1, second particle kinetic energy it can be denoted as E2 dot last particle it can be denoted as a En. So first particle their kinetic energy it can be denoted as a half m1 r1 square omega square. Second particle their kinetic energy is half m2 r2 square omega square plus dot last particle half mn rn square omega square. Now the values are common. Half and omega get outside of a bracket. Half and m1 r1 square, second m2 r2 square, and last mn rn square and omega square is a constant value. Put this sum of this all quantity is sign summation will be used. So summation I is equal to 1 to n mi ri square, and constant quantity it can be denoted as omega square. काय करायचं आहे, टोटल कायनेटिक एनर्जी काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. तर प्रत्येक पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जीची काय करायची बेरीज करायची. सो टोटल कायनेटिक एनर्जी इट कॅन बी डिनोटेड ॲज ई इज इक्वल टू फर्स्ट पार्टिकल त्याची कायनेटिक एनर्जी आपण कशाने डिनोट केल्या E1 प्लस दुसऱ्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी E2 प्लस डॉट अशा लास्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आपण कशाने दाखवतोय En. सो ई इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस दुसऱ्या पार्टिकलची हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डॉट लास्ट पार्टिकलची हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू हाफ. ह्या सगळ्यांमध्ये कॉमनच्या कोणत्या गोष्टी आहेत तर हाफ आणि ओमेगा स्क्वेअर ह्या दोन्ही आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतोय आणि उरलेल्या गोष्टी म्हणजे m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर mn rn स्क्वेअर ह्या सगळ्यांना आपण काय केले कॉमन काढले. आता हे जे ब्रॅकेटमधली टर्म आहे ना याला आपण काय करतोय की ही जे प्लस साईन आहे याला रिप्लेस करून आपण समेशन साईन यूज करणार आहोत. म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल हाफ इन ब्रॅकेट समेशन आय इज इक्वल टू 1 to n mi ri स्क्वेअर आणि ही राहिलेली आपली टर्म ओमेगा स्क्वेअर. ओके. आता हे जे समेशन आहे ते ब्रॅकेटल व्हॅल्यू जे आपल्याला काय करायचे कॅन्सल करायचे त्याच्या बदले काहीतरी कॉन्स्टंट आपण देतोय तो आपण कशाने दाखवतोय आयने दाखवतोय आय इंटू ओमेगा स्क्वेअर अँड इट इज द इक्वेशन फॉर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटेटिंग बॉडी. थँक यू स्टुडंट्स वॉचिंग माय व्हिडिओ. इफ यू लाईक देन like and subscribe my channel.